नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। एम एच बी एड सी ई टी संदर्भात प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिले जातं। आज आपण संगणक सामान्य ज्ञान संगणकावर आधारित परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न भाग 2 आपण पाहत आहोत। यापूर्वी आपण भाग 1 दिलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न सराव आहे तो देखील तुम्ही नक्की पहा आणि याच्यानंतर बुद्धिमत्ता जी चाचणी आहे आणि शिक्षक अभियोग्यता याच्या संदर्भात पुढील 2 दिवस सराव चालणार आहे। चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, बायनरी डिजिटला संक्षिप्त रूपात काय म्हणतात? बायनरी डिजिट आहे, याचं संक्षिप्त रूप काय आहे? याच्यामध्ये बाईट, त्यानंतर बीट, त्यानंतर किलोबाईट किंवा निबल। तर यामध्ये अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ब, बीट असे म्हणतात। काय कारण का बायनरी डिजिट मधील बी आणि आय टी एकत्र करून बीट हा शब्द तयार केला जातो आणि संगणकातील लहान एकक याला म्हटले जातं। मागील व्हिडिओमध्ये आपण ऑप्शनमध्ये हा पर्याय पाहिलेला, हा ऑप्शन जो आहे प्रश्न क्रमांक पहिला, बायनरी डिजिटला लक्षात घ्या संक्षिप्त रूपात काय म्हणतात? प्रश्न ऑप्शन आहे बाईट, दुसरा ऑप्शन आहे बीट, किलोबाईट, निबल। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, बीट असे म्हणतात। बायनरी डिजिट मधील बी लक्षात घ्या आणि त्याचबरोबर आय टी एकत्र करून बीट हा शब्द तयार झाला आहे। संगणकातील सर्वात लहान एकक जसे एम बी, के बी, त्यानंतर बीट हा जो आहे तर मोजण्याचं लहान एकक म्हणून वापरलं जातं। ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे। प्रश्न दुसरा, लॅपटॉप हा संगणकाच्या कोणत्या प्रकारामध्ये येतो? सुपर संगणक, मेनफ्रेम संगणक, मायक्रो संगणक, मिनी संगणक। लॅपटॉप हा जो प्रकार आहे तो संगणकाच्या मिनी संगणकाच्या प्रकारामध्ये येतो। लॅपटॉप असेल, डेस्कटॉप असेल, त्याचबरोबर टॅबलेट असेल, हे वैयक्तिक वापरासाठीचे मायक्रो कम्प्युटर्स आहेत आणि म्हणून त्याला मिनी संगणक असेच म्हणतात, म्हणजेच मायक्रो कॉम्प्युटर असे देखील म्हणतात। ऑप्शन क्रमांक ड अचूक पर्याय आहे। प्रश्न तिसरा, अंडू करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरतात? अंडू म्हणजेच आपण एखादं काम केलं असेल आणि आपल्याकडून डिलीट झाला असेल तर त्यावेळी अंडू ही प्रोसेस वापरली जाते। तर याच्यासाठी कंट्रोल प्लस यू, कंट्रोल प्लस झेड की, त्याचबरोबर कंट्रोल प्लस वाय की आणि फक्त कंट्रोल आणि प्लस। तर अशा प्रकारचे ऑप्शन यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर याचा अचूक पर्याय आहे कंट्रोल प्लस झेड। या ठिकाणी तुम्ही जर कंट्रोल प्लस झेड ही की जर प्रेस केली तर तुम्हाला जो भाग डिलीट झालेला आहे तो तुम्हाला पुन्हा आहे तसा पाहायला मिळतो। त्यामुळे केलेली चूक सुधारण्यासाठी किंवा मागील पायरीवरती जाण्यासाठी हा ऑप्शन वापरला जातो। प्रश्न चौथा, भारतातील सिलिकॉन व्हॅली कोणत्या शहराला म्हणतात? मुंबई, दुसरा ऑप्शन आहे हैदराबाद, बंगळुरू आणि चौथा ऑप्शन आहे पुणे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, बंगळूर। भारतातील पहिली माहिती तंत्रज्ञान आय टी क्षेत्राचे मुख्य केंद्र जे बंगळूर आहे, त्यामुळे बंगळुरूला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया असं देखील म्हणतात। ऑप्शन क्रमांक क अचूक पर्याय आहे। प्रश्न पाचवा, लॅनचा विस्तार काय आहे? म्हणजेच डिटेल रूप काय आहे? लॅन म्हणजेच लोकल एरिया नेटवर्क, लोकल ॲक्सेस नेटवर्क, लॉंग एरिया नेटवर्क, त्यानंतर आर आय नेट। त्याचप्रमाणे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, लॅनचं विस्तारित रूप लोकल एरिया नेटवर्क। एकाच इमारतीतील किंवा मर्यादित परिसरात संगणक जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नेटवर्कला लॅन किंवा लोकल एरिया नेटवर्क असे म्हणतात। प्रश्न सहावा, एम एस एक्सेलमध्ये बनवलेल्या फाईलला काय म्हणतात? याच्यामध्ये पाहू शकता की डॉक्युमेंट, वर्कबुक, स्लाइड किंवा डेटाबेस। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे की एम एक्सेलमध्ये जी फाईल बनवली जाते त्याला ऑप्शन क्रमांक ब, वर्कबुक असं म्हटलं जातं। कारण का एक्सेल फाईलला तांत्रिक भाषेमध्ये वर्कबुक असे म्हणतात, ज्यामध्ये अनेक वर्कशीट एकत्र लोड केलेल्या असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे। प्रश्न सातवा, व्हॉट्सॲप वरील व्हिडिओ कॉलसाठी कशाची गरज असते? व्हॉट्सॲपवरील ज्या व्हिडिओज आहेत तर व्हिडिओज कॉल करण्यासाठी कशाची गरज असते? फक्त इंटरनेट, वेबकॅम आणि इंटरनेट, मायक्रोफोन वरीलपैकी सर्व। तर प्रश्न सातवा आहे, तर याचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व। कारण का इंटरनेट देखील लागतंय, वेबकॅम म्हणजेच कॅमेरा देखील पाहिजे, इंटरनेट देखील पाहिजे, मायक्रोफोन देखील हवे जेणेकरून आवाज जाईल, म्हणून ऑप्शन क्रमांक ड
या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे. प्रश्न 8वा, USB चे पूर्ण रूप काय? यामध्ये युनिव्हर्सल सिरियल बस, त्यानंतर युनायटेड सिरियल बस, युनिक सिरियल बस, त्यानंतर युनिव्हर्सल स्मार्ट बस. तर USB जे आहे तर याचा फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक 8वा. तर याचा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक अ, युनिव्हर्सल सिरियल बस असे याला म्हटलं जातं. कारण का पेनड्राईव्ह किंवा इतर उपकरणे जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पोर्टचे हे पूर्ण नाव आहे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये USB असं म्हणतात. प्रश्न 9वा, कीबोर्डवरील सर्वात लांब जे बटन असतं ते कोणते असते? एंटर की, बॅकस्पेस, त्यानंतर लक्षात घ्या स्पेस बार, शिफ्ट की. तर सगळ्यांना माहिती आहे की कीबोर्डवर सर्वात जे मोठे बटन असते तर याला ऑप्शन क्रमांक क स्पेस बार असं म्हणतात की शब्दांमध्ये अंतर सोडण्यासाठी वापरले जाणारे कीबोर्डच्या तळाशी असलेले सर्वात लांब आणि मोठे बटन म्हणून ओळखले जातं. तर स्पेस बार हा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक क. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहेत? आपण मागच्या व्हिडिओमध्ये इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस पाहिले. तर बाहेरच्या डिव्हाइसमधून आतमध्ये कमांड देण्यासाठी इनपुट डिव्हाइस आणि आतून बाहेर संगणकातून बाहेर कमांड देण्यासाठी आउटपुट डिव्हाइस वापरले जातात. तर याच्यामध्ये माऊस इनपुट, त्यानंतर जॉयस्टिक, प्रिंटर किंवा स्कॅनर. तर सगळ्यांना माहिती आहे की ऑप्शन क्रमांक क प्रिंटर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कारण का प्रिंटर माहिती संगणकातून जी माहिती आहे ती कागदावरती छापून बाहेर देण्याचं काम केलं जातं आणि म्हणून हा आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क अचूक उत्तर आहे. आणि माऊस, स्कॅनर हे सुद्धा लक्षात घ्या. माऊस असेल, स्कॅनर असेल, त्यानंतर जॉयस्टिक असेल तर ही सगळे इनपुट डिव्हाइस आहेत. प्रश्न 10वा, GUI चा विस्तार काय आहे? म्हणजेच याचं संक्षिप्त रूप आपल्याला ओळखायचं आहे. GUI याच्यामध्ये पहिला आहे ग्राफिकल युजर इंटरफेस, दुसरा ऑप्शन आहे जनरल युजर इंटरफेस, तिसरा आहे ग्राफिकल युनिट इंटरफेस आणि चौथा ऑप्शन आहे ग्लोबल युजर इंटरफेस. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक, लक्षात घ्या प्रश्न 10वा जो आहे तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस GUI याचं लॉंग फॉर्म आहे. संगणकावर चित्र, आयकॉन जे आहेत, मेनू पाहून काम करण्याच्या पद्धतीला लक्षात घ्या ग्राफिकल युजर इंटरफेस असं म्हटलं जातं. प्रश्न 11वा, इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित प्रोटोकॉलचे नाव काय? इंटरनेटवरती जो प्रोटोकॉल म्हणजे जी कमांड दिली जाते तर याला सुरक्षित प्रोटोकॉल म्हटलं जातं. याचं नाव काय? HTTP, HTTPS, FTP, SMTP. आपण सकाळी सांगितलं होतं की याच्यामध्ये एक सिम्बॉल महत्त्वाचा आहे की तो असणे गरजेचं आहे. तर याचा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक ब. तर HTTPS म्हणजेच काय? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर मधील एस महत्त्वाचं आहे. कारण का आपण या संदर्भात पाहिलं जर एस असेल साईडमध्ये तर ती साईड सिक्युअर म्हणून ओळखली जाते. सुरक्षतेचे प्रतीक आहे जे डेटा सुरक्षित ठेवते. म्हणून इंटरनेटवरील वापरल्या जाणाऱ्या कोणतीही वेबसाईट असेल तर त्याच्यामध्ये HTTPS हे आयकॉन असले पाहिजेत आणि म्हणून ती सुरक्षित वेबसाईट म्हणून ओळखली जाते. ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. 12वा प्रश्न आहे MS पॉवरपॉईंटमध्ये नवीन स्लाइड जोडण्यासाठी कोणती की वापरतात? MS पॉवरपॉईंटमध्ये नवीन स्लाइड जोडायची असेल तर कंट्रोल न्यू, कंट्रोल M, कंट्रोल S, कंट्रोल K. तर 12वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे की नवीन स्लाइड आणि प्रेझेंटेशन जोडण्यासाठी कंट्रोल+M ही की वापरली जाते. कारण का नवीन प्रेझेंटेशनसाठी पॉवर पॉईंटमध्ये शॉर्टकट कीज बदलतात म्हणून कंट्रोल+M लक्षात घ्या याच्यामध्ये नवीन स्लाइड जोडण्यासाठी वापरली जाते. 13वा, जगातील पहिले सर्च इंजिन कोणते? ऑप्शन क्रमांक अ गुगल, याहू, आर्ची, बिंग. प्रश्न 13वा आहे. याचं अचूक उत्तर आहे की जे पहिलं सर्च इंजिन आहे ते आर्ची आहे. ऑप्शन क्रमांक क. 1990 मध्ये हे बनवलेलं जगातील पहिलं सर्च इंजिन मानलं जातं. आता सध्या जगभरामध्ये गुगल हे सर्वात प्रसिद्ध मोठ्या प्रमाणावर वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे. प्रश्न 14, रोम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी, रँडम ओनली मेमरी, रीड ऑन मेमरी, रियल ओनली मेमरी. तर 14वा प्रश्न आहे तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ रीड ओनली
मेमरी. तर यामध्ये मेमरी फक्त ही वाचता येते, त्याच्यामधील माहिती बदलता येत नाही. संगणक सुरू होण्यासाठी आवश्यक ज्या सूचना असतात तर त्या असतात, तर त्या कशामध्ये असतात? रोममध्ये असतात. म्हणून तिला रीड ओनली मेमरी असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. 15वा प्रश्न, संगणकाच्या भाषेत बग म्हणजे काय? सध्या हा मोठ्या प्रमाणावर विचारला जाणारा प्रश्न आहे की बग म्हणजे काय? व्हायरस असतो, सॉफ्टवेअरमधील चूक असते, नवीन प्रोग्राम असतो किंवा हॅकर असते. तर बग म्हणजेच काय की सॉफ्टवेअरमधील एखादा एरर किंवा चूक असते तर त्याला बग असं म्हणतात. संगणक प्रोग्राममध्ये काही तांत्रिक चूक झाल्यास जी चूक ओळखली जाते तर बग या नावाने ओळखली जाते. प्रश्न 16, ISP चा अर्थ काय आहे? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हर पॉइंट, इंटरफेस सर्व्हिस प्रोव्हायडर, इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रोव्हायडर. तर 16वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल ऑप्शन क्रमांक अ इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. त्यानंतर लक्षात घ्या की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहे ISP, 16वा प्रश्न जो आहे तर याच्यामध्ये ज्या कंपन्या आपल्याला इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात तर त्यांना ISP म्हणतात. उदाहरणार्थ जिओ असेल, एअरटेल असेल, हॅथवे असेल, तर या सगळ्यांना ISP इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटलं जातं. प्रश्न 17वा, फोटो प्रिंट करण्यासाठी कोणत्या प्रिंटरचा दर्जा उत्तम असतो? डॉट मॅट्रिक्स, लेझर प्रिंट, इंकजेट प्रिंटर, थर्मल प्रिंटर. प्रश्न 17वा आहे, फोटो छापण्यासाठी जे प्रिंटर रंगसंगती करेक्ट असावं लागतं तर त्यासाठी ऑप्शन क्रमांक क इंकजेट प्रिंटर वापरला जातो. तर इंकजेट प्रिंटरमध्ये स्पष्टता असते आणि क्वालिटी सुद्धा बेस्ट असते आणि फोटो काढण्यासाठी हे प्रिंटर उपयुक्त आहे. प्रश्न 18वा, कंट्रोल अल्ट डिलीट ही की कॉम्बिनेशन कशासाठी वापरतात? कंट्रोल अल्ट डिलीट यामध्ये शटडाऊन करण्यासाठी, टास्क मॅनेजर रिस्टार्ट करण्यासाठी, कॉपी करण्यासाठी, क्लोज करण्यासाठी. प्रश्न 18वा, याच्यामध्ये 18वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब टास्क मॅनेजर रिस्टार्ट करण्यासाठी. कंट्रोल अल्ट डिलीट याच्यामध्ये लक्षात घ्या, संगणक हँग झाला किंवा एखादा प्रोग्राम बंद झाला किंवा काम करत नसेल तर तो प्रोग्राम पुन्हा बंद करून चालू करण्यासाठी किंवा सिस्टीम रिस्टार्ट करण्यासाठी हा वापर केला जातो. म्हणजे सिस्टीम पूर्णपणे रिस्टार्ट केली जात नाही आहे, तो प्रोग्राम जर मध्ये स्टॉप झाला असेल तर तो प्रोग्राम क्लोज होतो, पुन्हा नव्याने तुम्ही संबंधित प्रोग्राम चालू करू शकता. 19वा प्रश्न, संगणकात वेळ आणि तारीख कुठे दिसते? टास्कबारवरती, स्टेटस बारवरती, टूल बारवरती, स्क्रोल बारवरती. तर 19वा प्रश्न आहे तर याचा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक अ. खाली टास्कबार आहे कम्प्युटरच्या समोर, तर त्या ठिकाणी डेस्कटॉपच्या सर्वात खालच्या पट्टीला उजव्या कोपऱ्यामध्ये जो टास्कबार आहे त्या ठिकाणी तुम्हाला संगणकामध्ये वेळ आणि तारीख पाहायला मिळेल. प्रश्न 20वा, एक निबलमध्ये किती बीट्स असतात? 2, 4 बीट्स, 8 बीट्स किंवा 16 बीट्स. तर प्रश्न क्रमांक 20 आहे. तर लक्षात घ्या की एक निबलमध्ये एकूण 4 बीट्स असतात. सगळ्यांना माहिती आहे 4 बीट्सचा मिळून एक निबल तयार होतो, तर 8 बीट्सचा मिळून एक बाईट तयार होतो. हे आपण मागील लेक्चरला देखील पाहिलं होतं, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे अचूक पर्याय आहे. प्रश्न 21वा, आधुनिक संगणकाचा शोध प्रथम कधी लागला? 1940, 1946, 1950, 1960. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आधुनिक संगणकाचा शोध 1946 साली लागलेला आहे. इनॅक या पहिल्या यशस्वी इलेक्ट्रॉनिक संगणकाचा शोध याच काळामध्ये लागलेला आहे. प्रश्न 22वा, जगातील पहिले वेब ब्राउझर कोणते? मोझॅक, त्यानंतर नेटस्केप, इंटरनेट एक्सप्लोर, वर्ल्ड वाईड वेब. यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की पहिले वेब ब्राउझर जे आहे तर हे ऑप्शन क्रमांक ड वर्ल्ड वाईड वेब. WWW टिम बर्नर्स-ली यांनी तयार केलेले वर्ल्ड वाईड वेब हे पहिले वेब ब्राउझर होते. नंतर त्याचे नाव नेक्सस करण्यात आलेले होते, म्हणून ऑप्शन क्रमांक ड अचूक पर्याय आहे. प्रश्न 23वा, OSचे पूर्ण रूप काय? ऑर्डर सिस्टीम, ऑपरेटिंग सिस्टीम, ऑप्टिकल सिस्टीम, ओपन सिस्टीम. तर याचा अचूक पर्याय तुम्हाला देखील जमेल ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच OS म्हटलं जातं. संगणक आणि वापरकर्ता यांच्यातील दुवा साधणाऱ्या मुख्य सॉफ्टवेअरला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हटलं जातं. प्रश्न
24वा मोडेम हे कशासाठी वापरले जाते? इंटरनेट जोडण्यासाठी, प्रिंटिंगसाठी, गाणी ऐकण्यासाठी, टायपिंगसाठी. 24 जो प्रश्न आहे तर मोडेम सगळ्यात महत्त्वाचं काम करते इंटरनेट जोडणीसाठी. टेलिफोन लाईनला संगणकाशी जोडून इंटरनेट जोडण्यासाठी मोडेम वापरलं जातं. प्रश्न 25वा वायफाय पेक्षा जास्त वेगवान इंटरनेट तंत्रज्ञान कोणते? एल-फाय, ब्लूटूथ, हॉटस्पॉट, इन्फ्रारेड. तर याच्यामध्ये पाहू शकता तर ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. एल-फाय म्हणजे लाईट फिडेलिटी असं देखील म्हटलं जातं. तर हे प्रकाशाच्या लहरीचा वापर करून वायफायपेक्षाही जास्त वेगाने इंटरनेट पुरवणारे नवीन तंत्रज्ञान आहे. ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न 26वा संगणकामध्ये कॉपी केलेल्या गोष्टी कुठे तात्पुरत्या साठवल्या जातात? हार्ड डिस्क असेल, ऑप्शन क्रमांक ब क्लिपबोर्ड, ऑप्शन क्रमांक क रिसायकल बिन, डेस्कटॉप. याच्यामध्ये 26वा प्रश्न आहे, याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब क्लिपबोर्डमध्ये संगणकामध्ये कॉपी केलेल्या गोष्टी तात्पुरत्या साठवल्या जातात. आपण कोणती गोष्ट कॉपी करतो तेव्हा ती पेस्ट करेपर्यंत क्लिपबोर्ड नावाच्या तात्पुरत्या मेमरीमध्ये सदरची फाईल साठवली जाते. प्रश्न 27वा खालीलपैकी कोणते सोशल मीडिया ॲप रीलसाठी प्रसिद्ध आहे? सगळ्यांना माहिती आहे व्हॉट्सॲप, लिंक्डइन, त्यानंतर इंस्टाग्राम, ट्विटर. तर याचा अचूक पर्याय आहे ऑप्शन क्रमांक क इंस्टाग्राम. तर रीलसाठी सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारं ॲप्लिकेशन हे आहे. प्रश्न 28वा संगणक प्रणालीमध्ये रॅम हे कोणत्या प्रकारचे स्टोरेज आहे? कायमस्वरूपी, त्याला परमनंट म्हणतात, टेम्पररी म्हणजे तात्पुरते, सेकंडरी म्हणजे दुय्यम, यापैकी नाही. 28वा प्रश्न आहे की रॅम हे जे स्टोरेज आहे हे तात्पुरते स्टोरेज आहे, टेम्पररी स्टोरेज म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. कारण का रॅममध्ये माहिती तोपर्यंतच असते जोपर्यंत संगणक चालू असतो आणि समजा लाईट गेली तर मात्र रॅममधील डेटा डिलीट आपोआप होतो, म्हणून ऑप्शन ब अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 29 जगातील पहिले इलेक्ट्रॉनिक संगणक कोणते? इनॅक, त्यानंतर युनवॅक, त्यानंतर परम, त्यानंतर पास्कल. त्या सगळ्यांना माहिती आहे की या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जो आहे तर इनॅक, तर इलेक्ट्रॉनिक न्यूमरिकल इंटिग्रेटर अँड कम्प्युटर. तर असा याचा लॉंग फॉर्म होतो. तर जगातील हे पहिले मोठे आणि पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक म्हणजेच विजेवरती चालवणारे संगणक होते. JPEG या फाईल फॉर्मॅटचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? JPEG या फाईलचा फॉर्मॅट वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? ऑडिओ फाईलसाठी, व्हिडिओ फाईलसाठी, इमेज फोटो फाईलसाठी, डॉक्युमेंट फाईलसाठी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे JPEG. इमेज म्हणजेच फोटोच्या फाईलसाठी हा फॉर्मॅट वापरला जातो. जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप असा या JPEGचा लॉंग फॉर्म आहे. प्रश्न 31वा संगणकावर टाईप करताना कर्सरच्या डावीकडील अक्षर पुसण्यासाठी कोणती की वापरतात? डिलीट, बॅकस्पेस, स्पेस बार किंवा एंटर. तर प्रश्न क्रमांक 31वा आहे तर याचा अचूक पर्याय आहे बॅकस्पेस. ज्यावेळी कर्सरच्या डावीकडील अक्षर डिलीट करायचं असेल तर बॅकस्पेस वापरला जातो आणि उजवीकडील अक्षर पुसण्यासाठी डिलीट हे बटन वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणती एक क्लाउड स्टोरेज सेवा आहे? क्लाउड म्हणजेच लक्षात घ्या डेटा स्टोअरसाठी एक्सटर्नल म्हणून वापरली जाते. MS वर्ड, गुगल ड्राईव्ह, VLC प्लेअर, फोटोशॉप. तर याच्यामध्ये पाहू शकता की हे ॲप्लिकेशन म्हणजे वापरले जातात, पण गुगल ड्राईव्ह हे क्लाउड स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही फोन व्यतिरिक्त कधीही ॲक्सेस मिळवून डेटा तुम्ही ठेवू शकता, म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 33 प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये जावाचा शोध कोणी लावला? जेम्स गोस्लिंग, मार्क झुकरबर्ग, डेनिस रिची, गुइडो व्हॅन रॉसम. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ जेम्स गोस्लिंग याने 1995 मध्ये त्यांच्या टीमने जावा ही प्रोग्राम लँग्वेज. संगणकाचे मुख्य स्क्रीन ज्यावर चिन्हे आयकॉन दिसतात त्याला काय म्हणतात? ऑप्शन अ स्टेटस बार, टास्क बार,
डेस्कटॉप कंट्रोल पॅनल. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क डेस्कटॉप. कारण का संगणकाची जी स्क्रीन असते, मुख्य स्क्रीन ज्यावेळी संगणक रिस्टार्ट केल्यानंतर समोर जी स्क्रीन दिसते त्याला डेस्कटॉप असे म्हणतात. संगणकामध्ये साठवलेला डेटा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये म्हणून काय वापरते? प्रिंटर, पासवर्ड, स्कॅनर किंवा मॉनिटर. तर सगळ्यांना माहिती आहे की संगणक सिक्युअर करण्यासाठी वापरलं जाणार आहे ही गोष्ट म्हणजेच पासवर्ड. ऑप्शन क्रमांक ब. प्रश्न 36वा. WWW चा शोध कोणी लावला? बिल गेट्स, टिम बर्नर्स-ली, मार्क झुकरबर्ग, चार्ल्स बॅबेज. 36वा प्रश्न आहे. आपण मागच्या काही लेक्चरमध्ये देखील पाहिला. तर प्रश्न 36वा आहे. तर याचं अचूक उत्तर आहे टिम बर्नर्स-ली आणि त्याची टीम त्याचे मेंबर आहे. तर 1889 मध्ये इंटरनेटवरती माहिती शेअर करण्यासाठी WWW वर्ल्ड वाईड वेब तर याचा फॉर्म आहे